नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महिना अखेरीस दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील 4 महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा, नाहीतर जबरदस्तीने रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू, असा थेट इशारा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना पत्राद्वारे करण्यात आला आहे. तसंच ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सन 2016 मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला होता. या प्रकल्पातील झोपड्यांचे पुनर्वसन होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून मी MRVC विभागाकडे पाठपुरावा करून प्रकल्प 2 टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतले आहे. या दिघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या IT कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ व पैशांची बचत टाळण्यासाठी त्याचबरोबर दिघावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिना अखेरपर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू करा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 2016ला या दिघा स्टेशनचं उद्घाटन आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या कामाला सुरुवात झाली, भूमिपूजन झालं. आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 7 वर्ष झाले. यातला एक पार्ट पूर्णपणे तयार होऊन आज जवळजवळ 4 महिने झालेले आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल कर्जतपासून ते ठाण्यापर्यंत येणाऱ्या सर्व कल्याण, बदलापूर जेवढी स्टेशन्स आहेत त्यांना जर नवी मुंबईला यायचं असेल तर ठाण्यावरनं त्यांना नवी मुंबईला यावं लागतं. तर ह्यासाठी 2014ला मी निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये त्यावेळचे रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू यांच्याकडे आपण मागणी केली होती आणि ती मागणी त्यांनी मान्य करून पहिल्याच बजेटमध्ये, त्या रेल्वे बजेटमध्ये ह्याला मान्यता त्या ठिकाणी दिली गेली आणि 2016ला त्याचं भूमिपूजन झालं. आज स्टेशन तयार होऊन 4 महिने झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल आज या ऐरोली हा संपूर्ण पार्ट हा IT सेक्टरचा हब आहे, त्याचबरोबर कॉल सेंटर आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 लाख ह्यातला संबंध स्टाफ ह्या ठिकाणी ये जा करत असतो तिन्ही शिपमध्ये. आणि असं असताना त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आज तिथे ट्रेनचं सोय डायरेक्ट उपलब्ध नसल्याकारणाने त्या ठिकाणी लोक गाडीने येतात आणि म्हणून रेल्वे स्टेशन आज एवढे कोटी रुपये खर्च करून आज 6 वर्ष होऊनसुद्धा आज स्टेशन तयार असूनसुद्धा आम्ही रेल्वे मंत्र्यांना आदरणीय दानवे साहेब असतील, आदरणीय वैष्णव साहेब असतील यांना 3/6/2023ला मी स्वतः पत्र दिलेलं आहे. परत 5 तारखेला 5/6/2023ला पत्र दिलेलं आहे. त्यानंतर 22/8/2023 आतासुद्धा पत्र दिलेलं आहे आणि 3 स्मरणपत्र देऊनसुद्धा एखादं स्टेशन त्या ठिकाणी तयार असूनसुद्धा आणि त्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध असतानासुद्धा आज तिथल्या प्रवाशांना त्याची सोय करू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती असेल रेल्वेचं नुकसान आहे, ह्याच्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. जर एखादं स्टेशन तयार असूनसुद्धा त्याला सुविधा जर त्याचा उद्घाटन करायला समजा मंत्री महोदयांना वेळ नसेल तर मला वाटतं हे दुर्दैव बाब आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नेहमीच फटका बसणाऱ्या ठाणे भिवंडी बायपासवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याला निमित्त ठरलं आहे ते म्हणजे साकेत पुलाचं तातडीनं घेण्यात आलेलं डागडुजीचं काम. मनसे कार्यकर्त्यांनी पूल हलतो त्याचबरोबर धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तात्काळ प्रशासनाने युद्ध पातळीवरती हालचाली करून या पुलाची पाहणी केली. त्यानंतर असं निदर्शनास आलं की पुलाचा जो एक एक्सपॅन्शन जॉईंट आहे त्यामधील बेरिंग तुटलंय. त्याचबरोबर पूल हलण्याचं प्रमाण वाढलं आहे. हा पूल कॉन्टिलिव्हर पद्धतीचा असल्याने त्याचबरोबर येथे जोडण्या असल्याने हा हलतोच, मात्र जॉईंटमधील बेरिंग तुटल्याने जास्त हलत होता, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. ही बाब लक्षात येताच तातडीने याचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली. या कामासाठी अंदाजे 6 ते 7 दिवसांचा वेळ लागणार असून त्याकरिता वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. पुलावरील नाशिककडची एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार असून निश्चितच त्याचा फटका बसून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खड्डे आणि रस्त्याचे काम यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी याने आधीच येथून प्रवास करणं जिकरीचं बनलं असताना आता त्यात साकेत पुलाच्या कामाने अधिकची भर पडली आहे. मात्र मनसेने जर हा प्रकार समोर आणला नसता तर वाहतूक विभाग अथवा प्रशासनाला ही बाब लक्षात आली नसती का, असा सवाल विचारण्यात येत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका आता प्रवाशांना बसणार आहे. 8:30 बजे हमारे मनसे के उपशाखाध्यक्ष है मयूर फोल्ड करके, वो यहाँ से काम पे जा रहे थे. जब वो काम पे जा रहे थे साइड से बड़ी गाड़ी गई तो वो हिल गए. तो उन्होंने देखा ये ब्रिज इतना जोर से क्यों हिल रहा है. उन्होंने गाड़ी लगाया और सब पूरा ब्रिज उन्होंने देखा तो बोला कि ब्रिज पूरा दोनों साइड में टूटा हुआ है. उन्होंने मुझे फ़ोन किया. मुझे फ़ोन करने के बाद हमारे सुशांत सुरेरा और मेरे नीलेश चौहान, राजू गायकवाड़, ये जो यहाँ के लोकल पदाधिकारी, मैंने इनको बुलाया कि ऐसा ऐसी बात है. तो हम लोग आने के बाद देखते हो तो 2 साइड से पूरा टूटा हुआ है. एक आप देखते हो लेफ्ट साइड से, यहाँ पे राइट साइड से, ऐसा दोनों ओर से टूटा हुआ है. ये जो पूरा कंपाउंड है, ये संरक्षण बिन बोलते हैं, ये वॉल भी टूटा हुआ है. तो ये लोग मेंटेनेंस क्या करते हैं. MSRDC का काम बाजू में चल रहा है, ये अब ब्रिज का ऑडिट नहीं हुआ है, तो ये लोग क्या कर रहे हैं. अभी मैंने लोग को पूछा, मैंने बोरसे साहब को कॉल किया. बोरसे साहब ने बोला कि बुरफे करके, बुरफे बोलता है डोंगरे, सबको अभी मैंने बोला है, वो लोग को मालूम नहीं है कुछ भी. मैं बोला इसका ऑडिट हुआ है क्या, तो वो भी मालूम नहीं है. 1.5 साल पहला ये नेशनल हाईवे ने ये लोग को दे दिया है, इनको हैंड ओवर किया है. तो ये लोग फिर क्या देख रहे हैं, ये लोग का मेंटेनेंस क्या चल रहा है. ये जो वॉल अभी टूटा हुआ है, ये तो अभी तो वॉल टूटा नहीं है, 2 दिन हो गए. तो फिर ये लोग क्या देख रहे हैं. हम लोग चाहते हैं कि ये लोग क्या करने वाले. पाणी केलेले आहे. इथं कार्यकर्ते आपले कार्यकर्ते मला भेटलेले आहे. आणि पक्षाचा विषय नाही. या ठिकाणी आता ब्रिज तुटलेला आहे, तो निकामी झालेला आहे. लागू होणं आवश्यक आहे. नवीन ब्रिजचे काम चाललेलं आहे, ते चांगली आहे. खूप अगोदरचा जो ब्रिज आहे तो धोकादायक अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आहे. त्याची त्या डागडुजी करण्यासाठी नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ही जी अत्यंत भयंकर परिस्थिती आहे त्याच्यापासून हा जो ब्रिज आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जो पुढचा काय करण्याची आवश्यकता आहे. आणि जर हा ब्रिज जो कोसळला तर त्याच्यामध्ये अनेक लोकांची प्राण होण्याची जी शक्यता आहे. त्यामुळं या ब्रिजला थोडंसं त्याची दुरुस्ती करण्यात आवश्यक आहे.
म्हणजे SB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोलशीत विसर्जन घाट येथील खाडीत कार नेत यश बिस्वास या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी हजर असलेल्या स्थानिक नागरिकाने तात्काळ खाडीत उडी मारून यश याला बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आलेल्या माहितीनुसार गणेश विसर्जन घाट कोलशेत ठाणे या ठिकाणी आत्महत्येसाठी आलेल्या यश बिस्वास याने कारही खाडीच्या पाण्यात घातली. दरम्यान येथे उपस्थित असणाऱ्या मनदीप शिल्पकार याने पोहत जाऊन यश याला खाडीतून सुखरूप बाहेर काढलं. कापूरबवडी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 2 पिकअपसह अग्निशामक दलाचे जवान इमर्जन्सी टेंडरसह घटनास्थळी पोहोचले. खाडीच्या पाण्यात बुडालेली कार इमर्जन्सी टेंडरच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आली असून कापूरबवडी पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांकडून थकीत दंड वसूल करण्याची मोहीम उघडली असून सदर वसुली ही पूर्णपणे बेकायदेशीर व न्यायालयाचा अवमान करणारी आहे. बेकायदेशीररित्या रिक्षाचालकांना फोटो काढून दंड पाठवून रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी अवाढव्य असा दंडाची रक्कम धाडलेली आहे. 2,000 रुपयांपासून ते लाख रुपयांचे दंड रिक्षाचालकांना वाहतूक विभागाने आतापर्यंत पाठवले आहेत. एवढी रक्कम कशी भरायची? रिक्षा चालवून घर चालवायचे की बेकायदेशीरपणे पाठवलेला दंड भरायचा असा प्रश्न सध्या रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाला आहे. वाहतूक पोलीस आपल्या खासगी फोनद्वारे रिक्षा चालकांचे फोटो काढून त्यांना दंड पाठवत आहेत. हे नियमाला अनुसरून नाही. त्याचबरोबर तडजोड शुल्कही रिक्षा चालकांना वाहन सोडवताना द्यावं लागतंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा ठाण्यातील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन करीत निषेध नोंदवलाय. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या पाठवलेला दंड माफ करण्याची मागणी देखील कैलासवासी वसंत डावखरे रिक्षा टॅक्सी चालक संघाने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. वसंत डावखरे महिला युनियनच्या अध्यक्ष अनिता ये. आमचे आता हे फाईनचं जे चाललेलं आहे 500 ते 1,500 रुपये दिवसाला महिलांना इथे ते मोबाईलवरती फोटो काढतात. 500 रुपये ते 1,500 रुपये एका दिवसाला फाईन येते. माझ्या महिला तेवढ्या कमवतही नाही. आताच्या लॉकडाऊनच्या नंतर जे बँकेचे हप्ते आहेत, घराचे भाडे आहेत, बहुतेक बायकांच्या स्वतः रिक्षा चालवून घर चालवतात, मुलांच्या शिक्षणाचं करतात. ह्याच्यामधून पण वॉशरूमला जायचं असेल किंवा कुठे मुलाला शाळेत सोडवायचं असेल डायरेक्ट नो एंट्रीची 1,500 रुपये फाईन मारली जाते बायकांवरती. 500 वॉशरूमला जायचं असेल तरी एका दिवसाला 3,000 रुपये फाईन आलेले आहेत. संध्याकाळी पण आम्हाला घरी जायचं असेल 7:30-8 वाजेपर्यंत घरी जायचं असतं. मुलं असतात घरी, मुलांना घरी जाऊन मुलांना क्लासला जाऊन शाळेत सोडायचं असतं. तरी पण जबरदस्ती लांबची भाडी बसवून जर नाही बसवलं तर स्वतः येऊन आणि फाईन मारून 1,500 रुपये फाईन मारतात आमच्या गाड्यांवरती. असे की हे मोबाईलद्वारे फोटो जे काढतात हे पहिले बेकायदा काम बंद झाले पाहिजे. कुठलाही कायद्याचा आधार न्यायमूर्ती कोडकर साहेबांनी 1983 निवार दिले. पोलिसांना जे कायदे तेवढंच कर्तव्य करावे, यांच्या कायद्यात नाही. RPC सेक्शन 21 म्हणजे तुम्ही आमचे नोकर आहेत सरकारी. सरकार म्हणजे आम्ही शासकीय नोकर असताना तुम्हाला कायद्याने जे नमूद दिलेले जे लिहून दिले तेवढंच तुम्ही काम करू शकता. तुमच्या मनाने कुठलंही काम तुम्ही करू शकत नाही. तो तुमचा गुन्हा आहे. RPC 66 नुसार कायद्याच्या बाहेर काम केल्यावर तुम्ही कायद्याने वागा ना. रिक्षाला कसं मला कायद्याने वागलं पाहिजे. कायद्यात चुकला तेव्हा तुम्ही दंड करू शकता. तुमचा दंड कोणी करायचा पोलिसांना. त्याच्याकरता आम्ही लवकर न्यायला जाणार आहेत. म्हणजे त्रास म्हणजे कसं आता रिक्षा आज आम्ही संघटित आहोत. उद्या आमचा रिक्षावाला आहे या जागेच्या बाहेर पोलीस आला होता. मुंबईला गेला कुठे गेला त्याला सांगतो पोलीस तुझ्या गाडी 40,000 फाईन आहे, तुझी गाडी जप्त करतो. याच्या गाडी पॅसेंजर असा आउटसाईडला असतो, एकटा असतो. हा काय करायचा, हा घाबरतो. 1,500 देऊन आपली सुट्ट्या करून घेतो. हा धंदा आता पोलिसाचा झाला. कुठे जाऊ तुम्ही. त्यांचं कसं ते तुम्हाला पैशासाठी करत नाही. त्यांचं स्वतः काय किती पैसे मध्ये बघतात. माझ्या कारवर 40,000 दंड होता. इथं माझी कार नाशिकला अडवली. मला होतं तुमच्यावर दंड आहे. म्हटलं मी 1 भरती माझी गाडी जमा करा, मला सेक्शन 2 नोटीस द्या. मी तुमच्या खटला भरतो हायकोर्टात. तुम्ही कोर्टाचा अवमान करा. आता मला कायदा माहिती आहे म्हणून त्याने मला चहा पाजून सोडून दिलं. रिक्षा चालक काय गेले 8 ते 9 वर्ष झाले मी रिक्षा चालवते. पहिला मुद्दा म्हणजे छायाचित्रण काढणं तर कायदेशीर नाहीच आहे त्यांना.
तरी पण युनिफॉर्म हाच माझा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे रिक्षा वैयक्तिक स्वच्छतेसाठी जरी कुठे रस्त्यावरती ठेवली किंवा स्वतःचं मूल शाळेत सोडण्यासाठी जरी रिक्षा रस्त्यावर ठेवली, तिचा सुद्धा फोटो काढला जातो, त्याच्याबद्दल सुद्धा फाईन येते. राहिला दुसरा प्रसंग म्हणजे असा की कलम 2118 नुसार असणारा जो नियम आहे तो फक्त पुरुषांना लागू आहे. युनिफॉर्म बद्दलचा सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट तो अजूनही महिलांना कुठलाही मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये लागू झालेला नाहीये, तरी तो नाही दिलेला आहे. तो इथला सर्व हा जाणून बुजून त्यांच्यावरती प्रेशराईज करून दिलेला ड्रेस आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.